अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे सोमवती अमावस्या. नावाप्रमाणेच अमावस्या ही सोमवारी असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. हे सर्वांनाच माहीत आहे. सोमवती अमावस्या आज दिवसभर सोमवती अमावस्या असणार आहे. सोमवती अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी माता पार्वती व भगवान शिवाची पूजा करतात. यामुळे अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख, शांती, आनंद कायम राहावा याकरता देखील आशीर्वाद मागतात. तसेच या दिवशी काही नजर दोष असेल, करणीबाधा असेल तर यासाठी पितृदोष असेल तरी देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे. हा सायंकाळी उपाय करायचा आहे. तो काय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी पितरांची विशेष पूजा केली पाहिजे, त्यांच्या काही सेवा केल्या पाहिजे, काही उपाय केले पाहिजे. तसाच काय उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आज आहे सोमवती अमावस्या. आज सायंकाळी हा एक उपाय करायचा आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे. तो सायंकाळी तुम्ही कधीही करू शकता. तो कसा करायचा तो जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक स्टीलची वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे. नंतर त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर असेल तरी काहीच हरकत नाही, अतिशय उत्तम. नसेल तरी काहीच नाही, तुम्ही 2 साध्या कापराच्या वड्या त्या तांदळावर ठेवायच्या आहे. नंतर ती वाटी किंवा प्लेट तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो कापूर जाळायचा आहे. आणि तो जळत असताना ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा आहे. जेवढा तुम्हाला जप करता येईल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्यानंतर तो पूर्ण कापूर जळेपर्यंत हा ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. नंतर तो कापूर शांत होईपर्यंत ते तसेच ठेवायचं आहे. नंतर ती प्लेट किंवा तुम्ही डिश घेतली असेल ती तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर देखील ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं तर जागा नाही आहे तुम्ही घरात, तरी काहीच हरकत नाही, तुम्ही घरात देखील ठेवू शकता. पण जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचाच प्रयत्न करा. नंतर ती प्लेट तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या ते जे काही तांदूळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. ते पक्ष्यांना टाकायचे आहेत. ते इकडे तिकडे कचऱ्यात किंवा कुठे टाकायचे नाही, ते पक्ष्यांनाच खाऊ द्यायचे आहेत. आणि बघा, हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. अनेक जण दर अमावस्येला देखील करत असतात, पण जर आज सोमवती अमावस्या आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा. थोडक्यात हा उपाय दर अमावस्येला करू शकता, पण सोमवतीला अमावस्येला तर तुम्ही आवर्जून करा. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा अर्थात आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि आपल्या कुलदेवीची कृपा देखील आपल्यावर राहते. कारण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याच्या आधी पण आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं महत्त्वाचं असतं. कारण आपण कितीही देवांची सेवा करतो, कुलाचार करतो, कुलधर्म करतो, सगळं काही करतो, पण पितरांची सेवा त्यांच्या नावाने काही दान धर्म करत नसेल तर असे अनेक काही बघा शारीरिक मानसिक कष्ट भोगावे लागतात. असंही होतं, घरात सगळं काही चांगलं आहे, आर्थिकदृष्ट्याने एकदम तुम्ही व्यवस्थित आहात, परंतु तरी देखील काही ना काही कारणांनी घरात एकमेकांशी पटत नाही, सतत वादविवाद भांडणं होत असतात. तर हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. तर हा प्रत्येकाने उपाय करायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.